बहिणी हो, जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही पतिव्रतेचे लक्षण जर सांगले तर तुम्ही म्हणसाल दुष्लो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो किंवा पती श्रीभिर्नहातव्य पतिव्रता. पतिव्रता सांगितली बाबा. शास्त्र म्हणते दुःशीलो मूर्खाचा संसार ज्या बाईनं शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. दुर्भगो भाग्यहीन मालकाच्या घरात नांदली ते बाई पतिव्रता. जडो अर्ध्या संसारात नवरा पागल झाला आणि तरी त्याने टाकून देऊन दुसरा मालक करत नाही ते बाई पतिव्रता. धनो किंवा हातात पैसा नांदत नाही, लोकांची मजुरी करते पण आई वडिलाच्या नावाले काळ लागू देत नाही ते बाई पतिव्रता. जडो वृद्धो पती म्हातारे झाले, मुलगा नोकरीवर आहे, पुण्याला गेला, एक मुलगा गावात राहते, मग 2 मुलं गेले. ते 2 मुलं म्हातारपणात आई वडिलाची वाटणी करतात. एका मुलात आई, एका मुलात बाप करतात की. नोकरीवाला कोणाला नेते सांगा ना? आईला. बरोबर बोलले आई, कारण त्याचा आईवर लय प्रेम असते. पुन्हा धुयाले भांडे घासाले मोलकरीन नेते तो. आई तू माझ्यात जा. बाबाले दादा बऱ्याच बाया लगेच निघून जातात शहरात, पुण्याला, मुंबईला. बहिणी हो, ज्या मालकानं तुम्हाला आयुष्यभर वागवलं, कोण्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, त्याला म्हातारपणात सोडून जाणारी बाई पतिव्रता अशी ना. तिला काय म्हणतात हे डायरेक्ट बोलता येत नाही, आमचं वय कमी पडते म्हणून मी धीरे धीरे तसंच सांगत असतो. फक्त माझा कसा स्वभाव आहे भाऊ, मी डायरेक्ट गदा नाही म्हणत. मी कोणाला तू गदा असं म्हटलं तर राग येतो. मी म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा गदा. डायरेक्ट मी गदा म्हणत. तुम्हाला जर तुमच्या पोरांना आई चाल शहरात बाबाला ठेव दादा, तर याच्यावर तुमचं कर्तव्य आहे भाऊ. तुझे लेकर वागवील, माझ्या मालकाची सेवा कर. आयुष्यभर माझ्या मालकाच्या भरोशावर जगली रे, मी म्हातारपणात सोडत नाही. नाही आई एकटी चाल, तर त्याला तुमचं उत्तर पाहिजे दादा गावामध्ये 5 घर भीक मागून खाईन पण नवऱ्याला सोडून राहत नाही, अशी जे म्हणीन ते बाई. नाही तर मग जिधर बम उधर हम. ऐका, पतिव्रता बाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले. ते बाई दारात आली, तिने केला टाटा. शेजारची आजी म्हणे पाकशी त्या बाई आहे, तिने पोलीस आले टाटा केला. पोलीस ड्युटीवरून घरी आला, कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाले आला. त्या बाईने त्याला टाटा केला. शेजारची बाई म्हणे पाकशी बाई सकाळी पोलीसले टाटा, संध्याकाळी महाराजले टाटा. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला, घरी गेल्यावर झोपला, झोपल्यावर उठला, उठल्यावर तो फिरायला जायचा ड्रेस कोणता असतो आमच्याकडे त्याला बरमोळा म्हणतात. बरमोळा असा ड्रेस आहे, त्याचं वर्णन करणं आज होणार नाही कारण वेळ कमी नाही. खरंच भाऊ, म्हणजे बरमोळा असा आहे, माणूस कसाही असो माप नाही घ्यायला. एक बरमोळा दुसरा गाऊन, हे 2 ड्रेस. हो लक्ष देऊन ऐका. त्यानं बरमोळा घातला, झोपला, सकाळी उठला, उठल्यावर तो फिरायला गेला. फिरायला कोणते लोक जातात भाऊ? अगरबत्तीशा, चक्री गंगा फळ चक्री. तो निघला फिरायला. त्या बाईने केला टाटा. शेजारच्या बाईने पाहिलं, ते बाई म्हणे पहा पोलीसले टाटा, महाराजले टाटा, बरमोड्याले टाटा. कीर्तनही संपलं, दृष्टांतही संपला, तुम्हीच उत्तर द्या. त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला? पतीला. बरमोड्याला केला की पतीला? पतीला. धोत्राला केला की पतीला? पतीला. कपडे किती घातले तिचा कोण आहे? पती आहे, मालक आहे. तसं प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा, आपला पती, आपला मालक, आपला ईश्वर, आपला नवरा, आपला देव एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. पण त्यानं कपडे घातले, तो जेजुरीत खंडोबा झाला.
तो तुळजापुरात आंबा झाला. विठाई विठाई माझी कृष्णाई, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडलिक दिवटा शोभी वाळवटी, एका जनार्दनी अंबा ठेवणे कटी. तो शिर्डीत साईबाबा झाला. तोच अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज झाला. तोच आमच्या परिसरामध्ये शेगावला समर्थ सद्गुरु गजाननाच्या रूपात आला. विठोबाच आहे. व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ता रागी विठ्ठल. कमरीवर हात ठेवला आणि पांडुरंगाच्या रूपात उभा राहिला. देव एकच आहे. त्यानं कपडे वेगळे वेगळे घातले. म्हणून सगळ्यांना माझी विनंती अशी आहे, तुम्हाला आवडीन त्या देवाला शरण जा. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लावा. अंबाबाईवर प्रेम आहे, कुंकू लावा. खंडोबावर प्रेम आहे, भंडार लावा. फक्त ध्यानात एवढं ठेवा, आपण मुसलमान नाही, आपण हिंदू आहे. आपलं कपाळ कधी पांढरं ठेवू नका. काय आज सर्वांना हेच विनंती आहे. म्हणून सांगतो, तुम्हाला वाटेल त्या देवाचं भजन करा. आम्ही लहानपणापासून